वर शरद पवारांनी एनडीएवर टीका केली। 10,000 वाटून निवडणूक जिंकत असल्यास आयोगाने यात लक्ष घालावं असं शरद पवार म्हणाले। तर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका करताना फडणवीसांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे। आमच्या योजना सरकारला आवडल्यानं आम्हाला मतं मिळाली आणि विरोधकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं फडणवीस म्हणालेले आहे। आता सगळ्याच राज्यात 50% मतदान ज्या महिलांचे त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे। याचा विचार इलेक्शन कमिशनने केला। ऐसा है, जो जीता वही सिकंदर। हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत। आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या, त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? तर बिहारमध्ये एनडीएचा अगदी दणक्यात विजय झालाय। मात्र त्यानंतर राज्यात विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवलेली आहे। हा जनाधार नाही तर ईव्हीएमचा आधार असल्याचं बच्चू कडू म्हणाले। भाजपच्या नवनाथ बन यांनी अगदी तिखट शब्दात बच्चू कडूंचा समाचार घेतलाय। असं वाटतं का ते लोकमत नाही आहे, जनाधार नाही, तो मशीनचा आधार आहे आणि मशीनच्या आधारावरच बीजेपीनं पुन्हा बाजू पलटवलेली आहे। राजकारणामध्ये एकाइकडे जेव्हा व्हीएम मशीन काँग्रेसनं सुरुवात केली तेव्हा मोदीजीचे भाषण जर पाहिले तर त्याच्यावरून स्पष्ट दिसतं। आणि आता जे मोदीजी बोलत होते ते आता काँग्रेस बोलतात आहे। म्हणजे लोकशाहीच्या संपवण्याचा पहिली सुरुवात काँग्रेसनं केली आणि भाजप आता ते काही सगळं मुळासहित लोकशाही संपवून ईव्हीएम मशीनच्याद्वारेच आता लोकशाहीतला आत्मा जो मतदान आहे तोच खऱ्या अर्थानं मुळात गायब। भाजपच्या कार्यालयात मतदान घ्या असं म्हणणाऱ्या बच्चू कडूंना मला इतकंच सांगायचंय, बच्चू भाऊ, तुमचा देखील पराभव अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केला। कारण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकांमध्ये असतात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व भारतीय जनता पार्टी सोबत आहे। बच्चू भाऊ, जरा आपला पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करा आणि मग निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीला दोष द्या, एवढंच मला सांगायचं। तर बिहार निकालावरनं सून आणि सासरे आमने सामने आलेले आहेत। एनडीएला लाडकी बहीण योजनेमुळे बहुमत मिळालं असं एकनाथ खडसे म्हणाले। तर एकनाथ खडसेंची लाडकी बहीण योजनेवरनं टीका झाल्यानंतर विरोधकांनी जनतेसाठी काय योजना राबवली नाही असा प्रतिसवाल रक्षा खडसे यांनी केलेला आहे। बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं, आरजेडी काँग्रेस मागे राहिली। त्याचं महत्त्वाचं योगदान जे आहे ते लाडकी बहीण योजनेचं आहे। लाडकी बहीण योजनेची सुरुवात हे मध्य प्रदेशाला पहिल्यांदा झाली, नंतर महाराष्ट्रामध्ये आणि आत्ता बिहारमध्ये झालं आहे। 10,000 रुपये जर प्रति महिलेला देत असाल तर ती महिला त्या ठिकाणी मत दुसऱ्याला देईल अशी अपेक्षाच नाही। सरकारी खर्चामधून मतं विकत घेण्याचा हा प्रयोग आहे। महिलांना त्या ठिकाणी एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या प्रलोभन देण्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एनडीएला बहुमत मिळालं। जेव्हा कर्तृत्व नसतं, काम नसतं, सरकार 5 वर्ष नितीशजीचं होतं, नितीश कुमारांचं सरकार असतानासुद्धा 10,000 रुपये प्रति महिलेला द्यायची गरज का भासली? कारण त्या सरकारविषयी नाराजीची भावना जनतेच्या मनात होती। मध्ये गेल्यानंतर जनतेचा विश्वास संपादन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। महाराष्ट्रामध्ये पण आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांचा विश्वास ठेवून जनतेने महाराष्ट्रामध्ये पण कौल दिलेला आहे। त्याच पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये पण जे मागच्या काळामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेश
च्या राज्यामध्ये अनेक विकास कामं केली, तिथे जनतेचे कामं केली आणि म्हणून तिथे पण भारतीय जनता पार्टीच्या कडे कौल आला जनतेचा. महाराष्ट्रामध्ये पण तीच परिस्थिती झाली आणि बिहारमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने लोकांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे NDAला कौल दिलेला आहे.